अंबाजोगाई शहर व परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्राच्या माध्यमातून योगेश्वरी दर्शन चॅनल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे। पाहूया आता सुपरफास्ट बातमीपत्र। परळी येथील दैनिक दिव्य अग्नीचे संपादक प्रकाश सुरेकर यांनी आपल्या आई वडिलांचा 95वा वाढदिवस एक अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे। प्रकाश सुरेकर यांचे वडील पंढरीनाथ हनुमंतराव माळी सुरेकर यांचं वय 95 व मातोश्री सौ सुशीलाबाई पंढरीनाथ माळी सुरेकर यांचे वय 90 वर्षे झाले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त संत सोपान काका मंदिरात सहस्त्र चंद्र दर्शन करून होम हवन करून तुलादान कार्यक्रम घेण्यात आला आहे व त्यानंतर हरिभक्त पारायण भागवताचार्य प्राध्यापक मारुती महाराज हरंगुळकर यांचे कीर्तन संपन्न झाले। पत्रकारितेच्या माध्यमातून सगळ्या समाजाची सेवा करत असतात। त्यांनी फार चांगला उपक्रम, एक आदर्श उपक्रम, सगळ्यांनी याचा आदर्श घ्यावा अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। तो म्हणजे आईवडिलांचं त्यांनी जीवित तर्पण केलेलं आहे। लोक मरणोपरांत आईवडिलांचा फोटो ठेवून त्यांची पूजा करण्यामध्ये मग्न असतात, परंतु यांनी जिवंतपणीसुद्धा आईवडिलांचं हे जीवित तर्पण, त्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी केला आणि त्यासोबतच काका आत्या या सगळ्यांचा सुद्धा यांनी सत्कार इथं केलेला आहे। अशी माणसं फार तुरळक या समाजामध्ये बघायला मिळत असतात। प्रकाश सुरेकर यांच्याकडे पाहिले तर एक पत्रकारितेतील उमद नेतृत्व व त्यांना मिळालेली आई वडिलांचा आशीर्वाद यावरच त्यांनी आज बीड व लातूर जिल्ह्यात नावलौकिक केले आहे। पत्रकारांना समाजात आदराचे स्थान असले तरी पण सुरेकर सारख्या पत्रकारांनी आपल्या आई वडिलांचा वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून एक समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे। पत्रकारितेच्या माध्यमातून समाज घडवत असताना आणि पत्रकार समाजापुढं एक वेगळा आदर्श बातमीच्या माध्यमातून ठेवत असताना मला एक आज एवढं मोठं भाग्य लाभलं की आजही माझे वडील, आई आणि वडील आज दोघेही माझे आज आहेत आणि आईंना 90 वर्षे आणि वडिलांना 95 वर्षे हे आज पूर्ण झालेत आणि त्यांचा सुवर्ण महोत्सवी चंद्रदर्शन सोहळा आज मला करण्याचं आज मला भाग्य लाभलं। खरोखरच आज जरी त्यांच्या जीवनाचा आज सुवर्ण दिवस असला तरी माझा भाग्याचा दिवस आहे। या कार्यक्रमासाठी मंगलबाई विश्वंभर ननवरे, विद्याभ्यासाला किशन क्षीरसागर, राजेंद्र सुरेकर, नवनाथ सुरेकर, अशोक सुरेकर, चंद्रकांत सुरेकर, जगन्नाथ सुरेकर यांची उपस्थिती होतीच। तसेच विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे, पत्रकार मित्र फुलचंद कराड तसेच अनेक मान्यवरांची मोठी उपस्थिती होती। तसेच पूर्ण पत्रकार संघही यावेळी उपस्थित होता। प्रत्येक जण आपल्या आई वडिलांना सांभाळील असे नाही, तर लग्न झाले की आई वडिलांना थोडं विसरण्यात सुरुवात होते, परंतु क्वचितच असे लोक असतात की ते आई वडिलांना आयुष्यभर विसरू शकत नाहीत। त्यातीलच प्रकाश सुरेकर यांचे नाव पुढे येईल। अशा मुलांना योगेश्वरी दर्शन चॅनलचा सलाम। योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, परळी वैजनाथ।